मुलांनो, आपण पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी असे वेगवेगळे पदार्थ खातो. या प्रत्येक पदार्थात काही अन्न घटक असतात. त्यांचा आपल्या शरीराला उपयोग असतो. तुम्ही केसांना तेल लावता की नाही? आई भाजीची फोडणी करते की नाही? त्यासाठी ती कढईत आधी तेल घालते. आपण वरण भातावर तूप घेतो. तेल, तूप या पदार्थांना विज्ञानाच्या भाषेत स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. तेल आणि तेलासारख्या इतर अन्न घटकांची आपण माहिती घेऊया. स्निग्ध पदार्थ. तेल हा एक स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थांपासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ज्यांचं पीठ होऊ शकतं त्यांना पिष्टमय पदार्थ असं म्हणतात. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे सगळे पिष्टमय पदार्थ आहेत. या पदार्थांपेक्षा स्निग्ध पदार्थांपासून दुप्पट ऊर्जा म्हणजे शक्ती मिळते. मात्र आपल्या आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण खूपच कमी असते. ऊर्जा देण्याबरोबरच स्निग्ध पदार्थ अजून काही महत्त्वाची कामं करतात. या पदार्थांपासून शरीरात चरबी तयार होते. ती चरबी आपल्या शरीरात महत्त्वाचं काम करते. आपल्याला काही काळ अन्न नाही मिळाले तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळते. तुम्हाला चेंडू माहित आहे की नाही? आपण चेंडूत हवा भरतो. हवेमुळे चेंडूला एक आकार मिळतो. मग मुलांनो, चरबीचा असाच एक थर आपल्या त्वचेखालीही असतो. त्याच थरामुळे आपल्या शरीरालाही आकार मिळतो. काचेची वस्तू फुटू नये म्हणून आपण वस्तू कागदात गुंडाळतो, बरोबर? तसेच वस्तू खोक्यात ठेवताना वस्तूभोवती आपण कागदाचे तुकडे भरतो. त्यामुळे वस्तूचं संरक्षण होतं. आपल्या शरीरात देखील असेच काही नाजूक अवयव आहेत, अंतरेंद्रिय आहेत. त्यांना संरक्षणाची गरज असते. चरबीच्या थरामुळे या सगळ्यांना संरक्षण मिळतं. त्यामुळे बाहेरून जर शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर अंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतींपासून मिळणारे तेल ही सगळी स्निग्ध पदार्थांची उदाहरणं आहेत. याशिवाय मांस, अंड्यातील बलक म्हणजेच त्याचा पिवळा भाग यातही स्निग्ध पदार्थ असतात. ज्याप्रमाणे भिंत बांधण्यासाठी विटांची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिने. राजू गेल्या आठवड्यात खेळताना पडला. त्याला गुडघ्याला खरचटलं, म्हणजे थोडंसं लागलं. 1-2 दिवसात राजूची जखम पूर्णपणे बरी झाली. राजू विचार करू लागला, कशी बरं झाली असेल ही जादू? प्रथिन शब्दाचा अर्थ म्हणजे जीवनक्रियेसाठी, म्हणजेच शरीराचं काम नीट चालू राहण्यासाठी लागणारा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. हा एक मूळ ग्रीक शब्द आहे. शरीराच्या नवीन पेशी तयार होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांची कामं. शरीराच्या वाढीला मदत करणं, हाडांच्या वाढीला आणि स्नायूंच्या बांधणीला मदत करणं, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, शरीराची झीज भरून काढणं म्हणजेच नवीन पेशी तयार करणं. विचारपेटी. आपल्याला जर कापलं तर ती कातडी म्हणजे त्वचा
परत कशी बरं जोडली जाते? प्रथिनांमुळे नवीन पेशी तयार होतात. त्यामुळे कापलेल्या जागी कातडी जोडली जाते आणि जखम बरी होते. कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यापासून आपल्याला प्रथिनं मिळतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात आपण हे असे पदार्थ खायचे. आपण काय शिकलो? स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल असलेले पदार्थ. स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा देतात. प्रथिनं म्हणजे शरीराला आवश्यक असणारे पदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रथिनांची आपल्या शरीराला गरज असते. स्वाध्याय. हे जेवणाचं ताट बघा. यातील प्रत्येक अन्न पदार्थापासून कुठले अन्न घटक मिळतात ते लिहा. राजू अजिबात दूध पित नाही किंवा दुधापासून तयार झालेले कुठलेही पदार्थ खात नाही. दुधातून व दुधाच्या पदार्थातून कोणते अन्न घटक मिळतात ते राजूला सांगा.